दीघनातुं महिमा सचक्षेत्र पूर्वे साध्या सत्यदेवाः ॐ राजाधिराजाय प्रसयसाहि नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समीपानां कामकामाय मेहं कामेश्वरो वै श्रवणं ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजनं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तमर्यादि सार्वभौम सर्वैश्वर्यमान्तराराधा पृथ्वी समुद्रपर्यन्ताय ईश्वराय सदनपेश्वरो वर्धं परिविष्टारो मरुतस्या संगृहे आविक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा समासनेति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आता इथे झालेली आहे संध्याकाळ आणि मी कचरा वगैरे काढला आहे, स्वतःला थोडीसं तयार करते। संध्याकाळचा टाईम आहे, दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे आणि सोसायटीत आज भजन होतं 4 नंतर। त्यानंतर छान माझी फ्रेंड आहे, तिची मुलगी नुपूर, तर तिने खूप छान असं गायलेलं आहे आणि त्यानंतर बाप्पाची आरती झाली आणि अशा पद्धतीने सोसायटीत रोज स्पीकर वगैरे लावून बाप्पाची गाणी वगैरे लावली जातात, भजन वेगवेगळे असे प्रोग्राम घेतले जातात। तर आज पण कल्चरल प्रोग्राम आहे सोसायटीमध्ये आणि जमलंच तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच। तसेच फन फेअर वगैरे आहे आणि भरपूर अशा काही ॲक्टिव्हिटीज होतात, लहान मुलांचे ड्रॉइंग्स कॉम्पिटिशन वगैरे, पुन्हा म्युझिकल चेअर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि मी दिवा धूप दीप अगरबत्ती लावून घेते। स्वामी सेवा मी संध्याकाळचं काल भैरवाष्टक, पुन्हा गुरुवारची आरती वगैरे असं जसं जमेल तसं मी स्वामी सेवा करते। तर अशा पद्धतीने संध्याकाळचं धूप दीप अगरबत्ती लावून घरामध्ये छान प्रसन्न वातावरण राहतं। तर असं सकाळ संध्याकाळ लावला पाहिजे देवा। आणि मुलांची आज ट्रिप गेलेली आहे पुण्यामध्ये, तसेच ते आता संध्याकाळी येतीलच, सर त्यांना आणायला गेलेले आहेत आणि मला जेवण पण बनवायचं आहे। तर कुकर वगैरे झालेला आहे, चहा वगैरे घेतला आहे। तर अशा पद्धतीने माझं इव्हिनिंगचं रुटीन आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते। सो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि जसं पॉसिबल होईल तसं मी घरातलं पुन्हा सोसायटीमध्ये काय काय प्रोग्राम होतात हे मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे। तर म्युझिकल चेअर त्या दिवशी फार मजा आली आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे, पाहिला नसेल तर पाहून घ्या। तेवढंच एन्जॉय आणि खूप छान वाटतं फ्रेंड्समध्ये गेले तर। सगळं वातावरण खूप छान आहे, फ्रेश वातावरण आहे इथे सोसायटीमध्ये आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात। बाप्पाची सकाळ संध्याकाळ आरती वगैरे होते। तर जसं जमेल तसं ते त्याच्या वेळामध्ये जाऊन येतं। तर मलाही संध्याकाळचा इव्हिनिंगला टाईम भेटतो आणि मी काढतेच इव्हिनिंगला टाईम। जेवण वगैरे लवकर बनवून जाते खाली, 8-8:30च्या दरम्यान आरती वगैरे होत असते। तर अशा पद्धतीने सोसायटीमध्ये खूप छान वातावरण आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलंच आहे। तर देवपूजा झालेली आहे आणि मुलांची आज ट्रिप गेलेली आहे स्कूलमधून। तर आता त्यांना संध्याकाळी 7चा टायमिंग दिला होता की स्कूलमध्ये पिकअप करायला। तर आता सर गेलेले आहेत मुलांना आणायला आणि खूप हॅपी असतील। तर आज खूप वर्षातून त्यांची ट्रिप गेलेली आहे। तर तसेच आता मी जेवण बनवून घेते आणि खाली पण आरतीला जायचं आहे सोसायटीमध्ये। तर चला मग आता मी आवरून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी। तर दिवसभरचं बिझी रुटीन असतं माझं आणि सकाळ दुपार संध्याकाळ असं काही ना काही कामं जशी सुचतील तसं मी करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते। तर मुलं आज सकाळीच लवकर गेली होती, ट्रिप असल्यामुळे सकाळी 7ला सर आणि ते तिघंही घरातून बाहेर पडले। त्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरली मी, साफसफाई स्वच्छता क्लिनिंग हे तर रोजचं रेग्युलर असतंच, परंतु मी वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यासोबत ते शेअरच करत असते। आणि भरपूर सारी कामं असतात, वर्किंग वुमन्स म्हटलं किंवा होममेकर म्हटलं
तरी जे ते त्याच्या पद्धतीने कामं करतच असतं. तर आता इथे मी डाळ भाताचा आज कुकर लावलेला आहे आणि इथे डाळीचे मी प्रिपरेशन करून घेते. तर पीठ वगैरे भिजवलेलं आहे आणि तसेच सकाळची थोडी भाजी आहे शिल्लक, मग ती तव्यावर मी परतेल. आणि तसंही इथे खाली स्टॉल वगैरे फनफेअर आहे, म्हणजे जे ते छान असं टेबल्स बुक करून ज्याच्या त्याच्या काहीतरी असं पदार्थ बनवून आणतात आणि मग सगळे असे तिथेच एन्जॉय करत खातात. तर अशा पद्धतीने आहे. मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच खाली गेल्यानंतर सोसायटीमध्ये. त्यामुळे भूक पण फारशी अशी नसणार आहे. त्यामुळे मी आता चपाती गरम गरम बनवणार आणि डाळीला फोडणी वगैरे देते. तर भात वगैरे झालेला आहे, भाजी शिल्लक आहे आणि शक्यतो भूक जशी असेल तसेच आता खाल्लं जाईल, कारण खाली मुलांना वेगवेगळं असं खाण्यासाठी असतं, त्यामुळे मुलं काय एन्जॉय करतातच. तर आता मुलांना पण मी घेऊन जाणार आहे खाली. तर अशा पद्धतीने माझं रुटीन असतं आणि खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे. दिवसभराचं रुटीन, सकाळची कामं घरातली, पुन्हा क्लिनिंग, तसेच कपडे वगैरे, भांडी आणि तसे सगळी कामं मी कामवाली बाई वगैरे मेड माझ्याकडे नाही आहे. तर कोणीही नसताना मी अशी कामं माझ्या पद्धतीने मी आवरत असते. जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते. तर स्टेप बाय स्टेप सारखे नॉनस्टॉप माझे कामं चालू असतात. आणि आता इथे जी नाश्त्याची मुलांचे टिफिन वगैरे होते सरांचा, तर ते सगळं मी आता क्लीन करून घेते आहे. आणि असंच थोडी थोडी जी काही भांडी पडतील ते लगेच आपण क्लीन करून ठेवले ना की जास्तीची भांडी पण पडत नाही, बेसिंग जास्त फुल होत नाही आणि तसेच स्वच्छ पण राहतं, पसारा पण होत नाही जास्तीचा आणि आपल्याला कामं पण सुचतात. तर असं आहे. तर मी जसजशी भांडी पडेल तसं मी लगेच क्लीन करून रॅकमध्ये ठेवत असते. चहाची असो, नाश्त्याची असो किंवा जेवणाची असो. तर अशा पद्धतीने आहे. आणि आपल्या लेडीजला कामं तर ही खूपच असतात, कामं काही संपत नाही, अशा पद्धतीने आहे. तर हे बघा, मी आता भांडी वगैरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर जेवण पण बनवून झालेलंच आहे माझं. आता डाळीला फोडणी दिली, चपाती वगैरे काही थोड्या करायच्या होत्या त्या मी करून घेतल्या आणि आता भांडी वगैरे क्लीन करून मग माझं स्वतःचं आवरून मी खाली जाणार आहे. तर खूप छान वातावरण असतं, गणपती बाप्पा बसले की प्रसन्न वातावरण असतं. आणि सोसायटीत पण गाणी वगैरे ढोल ताशा असतो. मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेलाच आहे, बाप्पाचं आगमन कशा प्रकारे केलेलं आहे. तसेच वेगवेगळे प्रोग्रॅम्स होतात, ते पण जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शूट करून शेअर केलेलं आहे. तर तुम्ही ते पाहिले नसतील ते व्हिडिओ पाहून घ्या. तर खूप छान एन्जॉय केला जातो इथे सोसायटीमध्ये. वातावरण पण खूप छान आहे, फ्रेंड्स पण खूप छान आहेत. तर अशा पद्धतीने आहे. तर आता मी पटपट आवरून घेते आणि मग नंतर मी तुमच्याशी बोलते. तर आता सगळी माझी क्लीन करून भांडी वगैरे झालेली आहे. वॉश बेसिन पण मी क्लीन केलेलं आहे. अशा पद्धतीने मी क्लीन करून ठेवते. स्क्रबर वगैरे सगळं भांडी क्लीन केल्यानंतर स्वच्छ करून ठेवते. मी आवरले आणि आरतीला चाललेली आहे. तर खाली आली पार्किंगमध्ये. तर अशा पद्धतीने इथे स्टॉल लागलेले आहे सोसायटीमध्ये. तर इकडे क्लब हाऊस आहे लेफ्टला आणि मध्ये हा पार्किंग एरिया आहे. तर याच्यामध्ये स्टॉल असे ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगवेगळं असं काहीतरी फेवरेट बनवून आणलेलं आहे. आणि मग आता आम्ही आरती वगैरे झाल्यानंतर मग इथे सगळी अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. हाय राणी दी, हाय साधिका, नीलम हाय.
तर आता जेवण झालंय आणि आम्ही आता टी व्ही बघतोय. तर मृदुलने इथे छान रग असा बुजगरून बसलेला आहे. ही त्याची पहिल्यापासून सवय आहे ना मृदुल, घरटं करून बसायची. बघू बघू, क्यूट दिसतोय. तर तो असाच बसायचा लहानपणापासून, ही त्याची सवय आहे. खालून जाऊन आली, जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे वॉश केली आणि सगळं किचन क्लीन केलं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझं नाईटला किचन स्वच्छ करून मी ठेवत असते, म्हणजे सकाळची पटपट कामं उरकायला बरं पडतं. तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.